Welcome to Neeti Katha Kids. एका सुंदर गावात जिथे सूर्यप्रकाश नेहमी उबदार असे, मिकू नावाची एक छोटीशी पांढरी मांजर राहायची. ती फारच लहान होती आणि तिला वाटायचे की कोणी तिला कधीच गंभीरपणे घेत नाही. अचानक गावावर एक गडद फिरणारे वादळाचे भूत म्हणजे वादळाचा आत्मा आले, ज्यामुळे सर्वजण घाबरले. मिकूला हवेत एक थंडगार कंप जाणवला आणि तिला समजले की हे फक्त सामान्य वादळ नाही. मिकूने एका शेतकऱ्याच्या पायाशी जाऊन म्याव म्याव करून धोक्याची सूचना देण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिला फक्त बाजूला केले. तिला वाटले की तिचं लहान आकारामुळे कोणी ऐकतच नाही. वादळाचे भूत अधिक शक्तिशाली झाले, घरातील वस्तू पाडून आणि धूळ उडवून दिले. मिकूने पुन्हा त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण ती जोरदार वाऱ्याने जवळजवळ उडून गेली. ती एकटी आणि हतबल वाटली. शेवटी वादळाचे भूत गावाच्या मध्यभागी पोहोचले आणि एका लहान मुलाच्या घराला लक्ष्य केले. गावकरी घाबरून एका कोपऱ्यात जमा झाले होते. मिकूला भीती वाटली, पण तिच्या मनात गावाला वाचवण्याची तीव्र इच्छा जागृत झाली. त्या क्षणी मिकूला आठवले की तिची आई कशी तिच्या लहान पिलांचे मोठ्या धोक्यांपासून रक्षण करायची. तिला कळले की शौर्य हे शरीराच्या आकारावर अवलंबून नसते, तर संरक्षणाच्या इच्छेवर असते. मी लहान असले तरी माझं मन मोठं आहे, तिने स्वतःशीच विचार केला. नव्याने मिळालेल्या आत्मविश्वासाने मिकू वादळाच्या भूताकडे धावली. तिने त्याच्या मोठ्या शरीरातून चपळाईने झेप घेतली, त्याच्या ऊर्जाचक्राला धक्का दिला आणि त्याला दिशाहीन केले. मिकूने वादळाच्या भूताला गावापासून दूर पिटाळून लावले आणि ते शेवटी आकाशात विरून गेले, मागे स्वच्छ ताजीतवानी हवा सोडून. गावकऱ्यांनी मिकूला आनंदात उचलून घेतले, तिला त्यांची शूर रक्षक मानले. शौर्य लहान आकारातही असू शकते. Welcome to Neeti Katha Kids.